अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. त्यांना काय अशक्य आहे? साधूचा प्रसाद घेतला. पण ही तरकीट असल्यामुळे इथं तो स्वतः प्रसाद खाल्ला नाही आणि तो ते फळ गायला चालू केलं. त्याचा परिणाम असा झाला, साधूचा प्रसाद वाया जाईल का? प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपजायते. बघा, ती गाय गर्भवती राहिली. गाय गर्भवती मग हिच्या कालांतराने लक्षात आलं म्हणजे आपली गाय कधीच प्यात नव्हती. आता ज्याची गाय गर्भवती आहे त्या प्रसादाचा परिणाम जर यदा कदाचित आपण जर प्रसाद खाल्ला असता आपल्याला सुद्धा मुलबाळ झालं असतं. पण आता सुटलेला बाळ परत येते काय? तीर कमान से वो बात जबान से निकललेली बात वापस नहीं आती. म्हणून विचार करून माणसानं बोललं पाहिजे. बोलल्यावर विचार करत बसू नये. बोलायच्या अगोदर विचार करून बोललं पाहिजे. तसा हातातलं बांध आता निघून गेला, आपण फळ गायला चाललो, पण आता पती आपल्यावर रागावतील म्हणून काय करावं ही गोष्ट तिच्या बहिणीला. आता ही तार्किक स्वभावाची व्यभिचारी असणारी तिची बहीण काय सरती असेल? तेही तशा स्वभावाची मारा. तिने सांगितलं, बाई माझ्या माझ्या गायला गाय गर्भवती राहिली. जर मी थांबलो असतं मी सुद्धा गर्भवती असती. तिची बहीण म्हणजे तुला गर्भवती व्हायच्या नादात लागतं ग. अगं प्रसूतीच्या वेदना काय कमी आहेत का? त्याचं नाव बाळांतपण आहे. झालं तर बाळ नाही तर त्या स्त्रीचा अंत, त्यालाच म्हणतात बाळांतपण. बरं का? काही ते फंडात करू नको म्हणे. राहिला विषय लेकराचा तर या वर्षी मला होतेच म्हणे. मला सुद्धा दिवस गेलेले आहे. मला लेकरू झालं की हेच लेकरू मी तुला घेऊन दे. फक्त तुला एक काम करावं लागेल. म्हणजे काय? गर्भवती स्त्रीचं नाटक करावं लागेल. काय करू मग? सांगितलं, बाई तुला एक काम करावं लागेल. म्हणजे काय? दर महिन्याला तुला पोटाला काहीतरी फडकी बांधावी लागते. म्हणजे असं होईल का? मग पतीला कळणार नाही, म्हणजे कळणारच नाही. झालं हे बहिणीला डिलिव्हरीसाठी घेऊन आली. पतीला सांगून गेलं की मला दिवस गेलेत म्हणून. जो पतीला आनंद झाला महाराज, कारण त्याला माहिती फळाचा परिणाम हेच आहे. एवढा आनंद झाला अवघ्या गावभर
लग्नावर पेढे वाटू नका, जेवढे पेढे वाटायचे घाई नका करू. ज्या वेळेला लेकरू तुम्हाला सांभाळील ना त्यावेळेला 1 किलो नाही 10 किलो वाटा. बरोबर नका वाटू, लोक लई घाई करतात मला पेढे वाटे. ज्या लेकराचे हा वाटते पेढे तो घालते याने जोडे जोडे खाल्ल्यापेक्षा पेढे वाटायचे आत्मदेवाला गावभर पेढे वाटले बरं का. खूप आनंद झाला आत्मदेवाला. आणि येणं काय केलं दर महिन्याला लावले चिरकुटी बामुनी वाढविले पोट प्रभार गोबात केला देवी. सगळ्या जगात सगळ्या गावात सांगून गर्भवती आहे. झाले दिवस होत आले महाराज. आणि एक दिवस काय झालं, तिची बहिणीची झाली डेलिव्हरी होता बरोबर मुलगा. आता मुलगा याला नंतर झाला, तर सर्वात पहिला पोरगा झाला तो गाईला. गाईची प्रसूती झाली. गाईची प्रसूती झाली पण गाईला मग वासरू व्हायला पाहिजे ना, वासरू नाही झालं मग मुलगाच झाला. का तो साधूचा प्रसाद होता. साधूचा प्रसाद असल्यामुळे वासरू झालं नाही, मुलगा झाला. फक्त झालं एवढं की संपूर्ण लेकराचा त्याला कृती लेकराची होती, फक्त कान त्याचे गायीसारखे होते. म्हणून त्या मुलाचं नाव ठेवलं गोकर्ण महाराज. गोपाळ कृष्ण भगवान की जय. कर्ण म्हणजे कान, गो म्हणजे गाय. गायीसारखे त्याचे कान होते म्हणून त्यांचं नाव ठेवलं गोकर्ण बरं का. आणि हिला जो मुलगा झाला, आता वास्तविक पाहता बहिणीला व्हायला होता पण हिनं हिचंच म्हणून घेतला. हिचं नाव होतं धुंदुली. पूर्वीच्या काळामध्ये आई वडिलावरून लेकराचे नाव ठेवलं आहे ना. जानकी, जानकीच्या वडिलाचं नाव जनक, जनक राजाची जानकी बरं का. द्रुपद राजाची द्रौपदी. म्हणजे आई वडिलावरून लेकराचे नाव ठेवत. तसं हिचं नाव होतं धुंदुली आणि हिच्यावरून तिच्या पोराचं नाव ठेवलं धुंदुकारी. आता हा साधूच्या प्रसादानं झालेला आणि हा असाच होता. परिणाम काय झाला महाराज, जसे जसे दोन्ही लेकरं मोठे व्हायला लागले तसे तसे गोकर्ण महाराज सात्विक वृत्तीचे झाले. भजन पूजन कीर्तन, पहाटे उठणं, काकडा करणे, प्रकाश स्नान संध्या सगळं कर्म तो विधी व्रत करत होता. कारण ब्राह्मण कुळामध्ये आला होता ना आणि साधूचा प्रसाद होता, त्यामुळे चांगल्या आचरणाचा निघाला. कारण शुद्ध विदा पोटी